नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील कोराटे गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पाझर तलावात अलीकडच्या काळात ठराविक जातीचे मासे मृत आढळल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र चिंता आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. या घटनेमुळे पाणी दूषित झाल्याचा संशय व्यक्त होत असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोका निर्माण झालाय. वाघाड उजव्या कालव्याचे पाणी तलावात पण वाढलेला धोका. कोराटे गावातील पाझर तलावात वाघाड उजव्या कालव्याचे पाणी सोडले जाते. या पाण्याचा वापर गावकरी पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच जनावरांच्या गरजांसाठी करतात. पाझर तलावाच्या कडेला असलेल्या विहिरींमधून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी पुरवले जाते. या तलावातील पाणी शेतमजूरही पितात. पाणी वापर पूर्णतः सार्वजनिक आहे. अशा स्थितीत पाण्यात मासे मृत आढळल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. 4 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद. नागरिक हैराण झाले असून घटनेची माहिती समजताच ग्रामपंचायतीने गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा तात्पुरता बंद केलाय. परिणामी गेल्या 4 दिवसांपासून गावकरी पिण्याच्या पाण्याविना त्रस्त आहे. तलावाच्या काठावर दुर्गंधी पसरली असून परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले. या घटनेबाबत जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रवीण नाना जाधव यांनी चिंता व्यक्त करत प्रशासनाकडे त्वरित पाण्याच्या नमुन्यांची सखोल तपासणी करून मासे मृत होण्यामागील कारणाचा शोध घेण्याची मागणी केली आहे. हेच पाणी गावकरी पितात आणि शेतासाठी वापरतात. मासे का मरत आहे हे समजले पाहिजे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे जाधव यांनी सांगितले. प्रशासनाने घटनास्थळी भेट देत जल नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान ग्रामस्थांनी या प्रकरणी त्वरित उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष कथारसर, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.